भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं नाना आणि गायत्री बाळाला पाहतात, ज्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेलं आहे. बलराज संतापून सुहासिनीकडे येतो आणि तिला सांगतो की पल्लवीचं अपहरण केलं गेलं आहे आणि आपल्याला त्या लोकांनी कळवलं देखील नाही. नाना पल्लवीचा ॲडमिशन फॉर्म भरतात, पण त्यात आशाचं नाव लिहिलं जातं. बलराज नानांना फोनवरून विचारतो की पल्लवीचं अपहरण कोणी केलेलं आहे. नाना सांगतात की पल्लवीचा पत्ता लागलेला आहे आणि ती जखमी असून हॉस्पिटलमध्ये आहे. प्लॅन केल्याप्रमाणे आशा स्वतःला जखमी करून घेते. तिलाही हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि पल्लवीच्या नावाने आशाला सुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. आता पुढे. मी इथेच आहे का हो? शिवाय विजय आणि सुहासिनी ताई कुठे आहेत? ते सुद्धा इथेच आहेत. पण काय झालंय काय? वा बलराजजी वा, तुम्ही इथे बसून आराम करताय आणि तिथे माझ्या सुनेचं अपहरण केलं गेलंय. किती बेजबाबदार लोक आहात तुम्ही. मी तर असा विचारही केला नव्हता की तुम्ही सगळे बसून इथे सुखाने झोपत असाल. का यासाठी माझ्या सुनेला तिथे पाठवलं होतं तुम्ही? पण तुम्ही माझं ऐकून तर घ्या. काय ऐकून घेऊ मी? हा, आतापर्यंत तर ऐकूनच घेत होते. अजून काय बाकी राहिलंय? मी जेव्हा जेव्हा पल्लवीला इथे बोलवून घ्यायचा प्रयत्न केला, तुम्ही कोणीच ते मनावर घेतलं नाही. कधी एक बहाणा तर कधी दुसरा बहाणा. कधी सुहासिनी ताईंची तब्येत खराब होते, तर मग कधी त्यांचा पाय फ्रॅक्चर होतो. आणि आज मी हे ऐकते की माझ्या सुनेला तिथून पळवून नेण्यात आलंय. यामध्ये चूक तुमच्या सुनेचीही असू शकते ना. काय गरज होती तिला गुन्हेगारांना टक्कर देण्याची, त्यांच्याशी वैर पत्करण्याची? आशाची तर अशी अवस्थाही नाही की ती धावपळ करू शकते. पल्लवीच ही सगळी कामं करत असणार. तर मग याला जबाबदार कोण आहे? गावात तिला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची होती? तुम्ही लोकांनी तिची तिथे काय काळजी घेतली हे माहित नाही, पण आज माझ्या सुनेचं कोणीतरी अपहरण केलंय आणि तुम्ही इथे बसून आराम करताय. हे बघा, आम्ही नाईलाजाने इथे बसलेलो. मी आत्ता तिथे जायला निघतच होतो की बाबांचा फोन आला आणि त्याने सांगितलं की पल्लवीचा पत्ता लागलेला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. काय? माझी सून हॉस्पिटलमध्ये? काय झालंय पल्लवीला? बोला ना पल्लवीला, काय झालंय? बलराजजी तुम्ही गप्प का आहात? बोला ना. ती ठीक तर आहे ना? मी सांगतो ते ऐका. मला फक्त एवढंच सांगण्यात आलं आहे की पल्लवी जखमी झालेली आहे आणि तिला इथे हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं. जर माझ्या सुनेला काही झालं ना, तर मी कोणालाही माफ नाही करणार. कोणालाही माफ नाही करणार. शिवाय याला जबाबदार दुसरं कोणी नाही. तुम्ही लोक आहात, फक्त तुम्ही लोक. आज मला माझ्या चुकांची जाणीव होते की तुमच्यासारख्या गैरजबाबदार लोकांवर विश्वास ठेवून मी माझ्या सुनेला जाऊच का दिलं? रंजनाजी, मी तुम्हाला सांगतोय ना.
थंड झाला. आज रंजनाच्या दृष्टीने माझं कुटुंब बेजबाबदार ठरलेलं आहे. त्या मला बेजबाबदार ठरवतायत आणि याला जबाबदार कोणी असेल तर ते बाबा आहेत, ज्यांच्यामुळे आज मला एवढं सगळं ऐकून घ्यावं लागलं. काय झालं पप्पा? अरे आपल्याच माणसाच्या दृष्टीने गुन्हेगार ठरलोय मी इथे गावाला जाण्यासाठी तयार बसलोय आणि त्या मला टोमणे मारत हे म्हणत होत्या की आपण इथे आरामात बसलो, आपण बेजबाबदार लोक आहोत. पप्पा तुम्ही शांत व्हा. आता ज्याला कुणाला त्या गोष्टीविषयी समजेल तो तर हेच म्हणणार ना. जर आपण स्वतः लोकांना फोन करून ही गोष्ट सांगितली असती की अशी दुर्घटना घडली आहे तर ते जबाबदारीचं वागणं ठरलं असतं. अहो पण लोकांना या गोष्टीची खबर एका न्यूज चॅनलद्वारे समजते तर साहजिकच आहे की लोक आपल्याला बेजबाबदारच ठरवणार. हो पप्पा, तुम्ही शांत व्हा आधी. आता अशा प्रकारे रागावून काही बदलणार तर नाहीये ना. वाईट तर याच गोष्टीचं वाटतं की आता काही बदलू शकणार नाही. पण बाबांना या प्रश्नाचं उत्तर तर द्यावंच लागेल की त्याने ही गोष्ट आपल्यापासून लपवली का. पप्पा तुम्ही मम्मीला फोन करा ना. इतकं अस्वस्थ होण्याची काय गरज आहे? आणि एव्हाना तर हे समजलेलंच असेल की पल्लवीला ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहेत. काय फोन करू बाळा? काय माहित ते लोक किती काळजीत असतील, कोणत्या परिस्थितीत असतील. आणि मला तर ही गोष्ट समजत नाहीये की की तुझी आई असं का म्हणाली की तुम्ही जरा थांबा, ती स्वतःहून आपल्याला फोन करेल. मला आश्चर्य ह्याच गोष्टीचं वाटतंय की पल्लवीला किडनॅप केलं आणि त्यांनी आपल्याला फोन करून सांगितलं नाही. ना नानांनी आणि नाही मम्मीने. एकतर पल्लवी किडनॅप झाली होती आणि त्यात तिची तब्येत सुद्धा बरी नाही. आणि मला सुद्धा ही गोष्ट तेव्हा समजली जेव्हा मी फोन केला. मला वाटतं काही ना काही खूप सिरियस असं घडलंय. तुम्ही बरोबर बोलताय पप्पा. काहीतरी असं नक्की घडलंय जे ती स्पष्टपणे नाही सांगत आहे. जी कळली तर तुम्ही जास्त चिंता कराल. कदाचित म्हणूनच. असं असू शकतं बाळा, असंही असू शकतं. पण तुझ्या आईला हे नव्हतं माहीत की तू इथे आलायस बाळा. तिला असं वाटलं असेल की मी एकटा आहे म्हणून मला हे सगळं सांगितलं नसेल. आशाच्या बाबतीत तर तुम्ही काही विचारलंच नाही. हो बाळा, आशाच्या बाबतीत तर मी विचारणंच विसरलो. पल्लवीला ते लोक इथे शहरात आणतायत तर तिकडे आशाची काळजी कोण घेणार? कदाचित असं तर नाही की आशा ही पल्लवीसोबत इथे येत असावी. खरं म्हणजे असंच करायला हवं बाळा. पल्लवी आशाची काळजी घेण्यासाठी तिथे गेली होती. आता जर पल्लवीच जखमी असेल तर आशा तिला एकटं नाही सोडू शकत. ती तिच्या सोबतच येईल. पप्पा आशा कशी आहे, कोणत्या अवस्थेत आहे, ती प्रवास करण्याच्या अवस्थेत आहे की नाही हे सर्व पण बघावं लागेल ना. आपण या बाबतीत करू तरी काय शकतो बाळा? याचा निर्णय तर बाबा आणि गायत्री घेणार. अहो पण जोवर मम्मीचा फोन येत नाही तोवर तुम्ही अशीच वाट बघत बसणार आहात का? हो बाळा, वाट बघतोच आहे आणि बघतही राहील. जोवर बाबा आणि गायत्रीपैकी कोणाचा तरी फोन येत नाही आणि आपल्याला हे नाही समजत की ते पल्लवीला कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. काय डॉक्टर साहेब? या बसा. मी रिपोर्ट्स पाहिलेत. तिला बरंच लागलंय. हो डॉक्टर साहेब, ती एवढ्या उंचावरून पडली तर मग नक्कीच लागलं तर बरंच असणार. पण ती शुद्धीत आहे. हो डॉक्टर, आमचं आशाशी बोलणं झालंय. आशाशी? आशा तर अजून बेशुद्ध आहे. नाही डॉक्टर साहेब, यांना म्हणायचं आहे पल्लवी. खरं तर त्याचं काय आहे की धक्का बसल्यामुळे अजून त्या स्वतःला सावरू नाही शकले. हो, खरं तर मला हेच म्हणायचं होतं की पल्लवीला शुद्ध आलेली आहे आणि आम्ही तिच्याशी बोललो सुद्धा. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर? तिला कुठे एखादी गंभीर किंवा खोल जखम तर नाही ना? नाही, तिला कुठेही खोल जखम नाहीये. मी सगळे रिपोर्ट्स पाहिलेले आहेत. शिवाय तिला कोणतीही सिरियस इंज्युरीही नाहीये आणि माझ्या मते ती 2-3 दिवसात ठीकही होईल. म्हणजे आम्ही तिलाही शहरात घेऊन जाऊ शकतो ना? हो, मी ॲम्ब्युलन्सचा बंदोबस्त केलेला आहे. दोनही मुली एकत्रच जाऊ शकतात. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. तुम्ही आरामात शहरात जा.
धन्यवाद डॉक्टर साहेब. बरं. आता पल्लवी जखमी झाली ती खबर सगळ्यांना मिळाली आहे, पण पल्लवीच्या ज्या बाळासाठी इतकं सगळं केलं गेलं, काय काय नाही केलं मी. पल्लवीच्या सारखंच माझंही जग सुनावायची वेळ आली. ते बाळ प्रीमॅच्युअर जन्माला आलंय, पण तरीही मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की पल्लवीला काहीही नको होऊ दे. मी माझी अवस्था तर कुणाला सांगू नाही शकत की त्या बाळासाठी मी काय काय केलंय. आज मी या परिस्थितीत आहे ते फक्त त्या बाळाकरता, जेणेकरून या वंशाचा दिवा तेवत राहील. पण मी कुणाला सांगूही नाही शकत आणि मनात जी वादळं निर्माण होतात ते थांबवूही नाही शकत. किती असहाय्य झाले मी, किती हतबल झाले मी. मम्मी, आशा किंवा नानांचा फोन आला होता? नाही बाळा, मला तर कुणाचाच फोन नाही आला. मम्मी, रंजना आंटींचा फोन आला होता. पप्पा खूप संतापलेत. रंजना आंटी माहित नाही पप्पांना काय काय बोलल्यात. पप्पांना बेपरवा शिवाय बेजबाबदार ठरवलंय. आता मी तरी काय करू रिधिमा, तूच सांग, मी काय करू शकते. मम्मी, तसं तर आपण काहीच करू शकत नाही, पण हे तर समजलं पाहिजे की तिथे चाललंय तरी काय. पल्लवीची तब्येत कशी आहे? पल्लवीला शहरात आणलं जातंय, तर मग ते लोक कधीपर्यंत पोहोचतील आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहेत? मी काय करू रिधिमा, मी काय करू. मम्मी, मी पाणी घेऊन येते. नाही अभिजित बेटा, तू काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. हो, पल्लवी जखमी आहे, पण तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि आज आम्ही तिला शहरात घेऊन चाललोय. हो बेटा, जर तुला यायचंच असेल तर शहरात ये तू आणि काळजी करू नको, सगळं काही ठीक करेल बघ देव. आणि हो बेटा, रंजनाजींनाही सांग. हं? ठीक आहे. काय म्हणत होता तू बाबा? अगं, तो हॉस्पिटलचा पत्ता विचारत होता. आजच यायचं म्हणत होता. त्याला मी मोठ्या मुश्किलीने समजावलंय बेटा. जर नसतं समजावलं तर आत्ता फ्लाईट पकडून आला असता. मी तर हा विचार करते बाबा, अभिजित पल्लवीवर किती प्रेम करतो. त्याला पल्लवीच्या बाबतीत कळलं तर लगेच इथे यायचं म्हणतोय तो. समजून चला बाबा, जर अभिजित इथे आला आणि त्याला समजलं की पल्लवीने एका बाळाला जन्म दिलाय, काय वाटेल त्याला? काय अवस्था होईल त्याच्या मनाची? ज्या गोष्टीच्या भीतीने आपण हे सर्व करतोय, तू त्याच गोष्टीची जाणीव करून देतेस. अगं, मी तर या गोष्टीची कल्पनाही नाही करू शकत. माझा तर विचारानेच थरकाप उडतो की जर असं खरंच झालं तर काय होईल. तुम्ही बरोबर बोलताय बाबा. आपली एक छोटीशी चूक पल्लवीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. आपल्या कोणत्याही चुकीमुळे ही गोष्ट उघड झाली तर पल्लवीचं काय होईल? बस हेच डोक्यात ठेवून आपल्याला हे सगळं सावरायचंय गायत्री. भले काहीही झालं तरी हे रहस्य उघड नाही होऊ द्यायचं. गायत्री, बरं झालं असतं ही बातमी मीडियाने दाखवली नसती. हे सगळं इतकं बिनसलं तरी नसतं. बाबा, आता सगळ्यांचे प्रश्न टाळण्याचा एकच मार्ग आहे की मोबाईलच बंद करून ठेवायचा. आता उद्याच सगळ्यांशी बोलू आपण, जेव्हा सगळ्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देऊ शकू, सगळं काही सांगू शकू.
कसल्या प्रकारची माणसं आहे ती. मला तर वाटलं होतं की बलराजजी आणि त्यांचं कुटुंब कमीत कमी सभ्य म्हणण्याच्या लायकीचं तरी असेल, पण या लोकांना म्हणायचं तरी काय. तिथे माझ्या सुनेचं अपहरण केलं गेलंय आणि इथे सगळं कुटुंब आरामात बसून राहिलंय. आता तुम्हीच बघा मम्मी, असंच असतं हो. पल्लवी तर आशाच्या मागे वेडी झाली होती. हे माहीतच नव्हतं तिला की आशासारख्या लोकांना फक्त दुसऱ्या माणसांचा वापर करून घ्यायचा माहितीये. आशाबद्दल तर मला काही माहित नाही, पण विजय आणि त्याच्या कुटुंबाकडून माझी ही अपेक्षा नव्हती. आशा पण काय कमी आहे का मम्मी? सगळ्यात पहिला दोष तर आशाचाच आहे. तिने तरी कुठे अगदी काळजीपोटी आपल्याला फोन वगैरे केला. पल्लवीला खुल्याम उचलून तर कोणी घेऊन गेलं नसेल मम्मी. सगळ्यात पहिला प्रश्न तर हाच पडला असणार की पल्लवी कुठे गायब झालीये, आणि मग तिचं अपहरण झाल्याची बातमी मिळाली असेल. तरी सुद्धा त्या आशाला आपल्याला फोन करून सांगण्याची आवश्यकता वाटली नाही. हो सुनबाई, तुझं म्हणणंही बरोबर आहे. मम्मी, खरं तर आशाला बघून मला कायम हेच वाटायचं की पल्लवीच्या आयुष्यात जी जी संकट येतील ना, ती फक्त आणि फक्त आशामुळेच येतील. आणि शेवटी तेच झालं बघा. मी तर म्हणते मम्मी की त्या लोकांबरोबर संबंध ठेवण्याची मुळीच गरज नाही, आणि ना त्या आशा बरोबर. मला माझ्या बाजूने कोणाशी संबंध तुटावेत असं वाटत नाही सुनबाई, पण माझ्या कुटुंबाच्या बाबतीत जर काही वाईट घडलं तर मी मुळीच सहन करणार नाही. आज तर मी बलराजजींना अगदी चांगलंच सुनावलंय, आणि माझं बोलणं ऐकून झाल्यावर त्यांना ही जाणीव तर झालीच असेल की जबाबदारी म्हणजे काय असते, जबाबदारी कशाला म्हणतात. तुम्ही अगदी योग्य केलं मम्मी, अगदी योग्य. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, आरामात बसा. मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते, ठीक आहे? मम्मी, मम्मी, एक विचारू तुला? विचार. मला का असं वाटतंय की तुला पहिल्यापासून सगळं माहित होतं? हे तू काय बोलतेस रिधिमा? मला सगळं आधीपासून कसं माहित असू शकतं? मम्मी, तू गावी राहून आलीयस, गावची परिस्थिती तुला ठाऊकच असेल. ज्या तऱ्हेने तू दुःखी आणि काळजीत असायचीस, आम्हाला तर समजतच नव्हतं की तुझ्या दुःखाचं कारण काय आहे, की तू अस्वस्थ का आहेस. पण आता असं वाटतंय की तुला हे सगळं आधीपासूनच माहित होतं. हे काय बोलतेस तू रिधिमा? जर मला आधीपासूनच सगळं माहित असतं तर मी या गोष्टी लपवून का ठेवल्या असत्या? मी स्वतः तिथे जाऊ शकत नव्हते, तर कमीत कमी तुझ्या पप्पांना तर तिथे पाठवू शकत होते ना? माहित नाही मम्मी खरं काय आहे, पण तुझी उदासी शिवाय तुझ्या अस्वस्थतेचा अर्थ हाच वाटतो. माहित नाही रिधिमा, माझं मन तिथे का रमत नव्हतं. मी तुला सांगितलं तर होतं की मला तिथे विचित्र अशी भीती वाटायला लागली होती. मम्मी, जर तू काही लपवत असशील तर मग आत्ताच सांगू. माहिती ना, पप्पा खूप रागावलेत. ते आता कोणाचं ऐकून घेणार नाही. रंजना आंटींनी सगळ्याला जबाबदार पप्पांना ठरवलंय, आणि खरं बघायला गेलं तर ही चूक नानांची आहे, आशाची आहे. हे घ्या, चहा प्या. असं रात्रभर जागून परिस्थिती नाही बदलणार मम्मी. परिस्थिती तर खरोखर नाही बदलणार सुनबाई, पण आपल्या माणसांसाठी जर मनात प्रेम असेल तर हे समजल्यानंतर की ते खूप मोठ्या संकटात आहेत तर झोप तर उडणारच ना. आणि पल्लवीच्या बाबतीत हे समजल्यावर मला कशी काय झोप लागेल सुनबाई? आठवतंय तुम्हाला मम्मी? आठवतंय तुम्हाला? मी तुम्हाला म्हटलं होतं की आशा सोबतची पल्लवीची मैत्री एक दिवस खूप मोठी अडचण उभी करणार. अरे अशी पण काय मैत्री? जेव्हा ती इथे होती तेव्हाही सारखी सारखी आशाला भेटायला जातच होती. खरं तर
ज्या प्रकारे सुनेला मुठीत ठेवायचं असतं तुम्ही तर तसं काही करू शकला नाहीत. आणि आता तर माझी खात्रीच पटलीये की पल्लवी आता पूर्णपणे हाताबाहेर गेलेली आहे. जर असं नसतं ना तर ती इतके महिने तुम्हाला सोडून गावाला का राहिली असती, ते सुद्धा एका मैत्रिणीच्या घरी. जाऊ दे सुनबाई, विषय पुढे नको वाढवायला. जर मी बोलते ते खोटं वाटत असेल तुम्हाला तर सांगून टाका की मी खोटं बोलते. हे बघा मम्मी, एका मुली करता फक्त 2च घरं आपली असतात. एक आपलं सासर आणि दुसरं माहेर, जिथे ती राहते. पण पल्लवी तर तिसऱ्याच कुठल्या तरी घरात राहते, जे ना तुमच्या सुनेचं सासर आहे आणि ना माहेर. रेखा ही भाग्याची. अरे मी तर वाट बघत बसले. पल्लवीच्या सासूरवाडीत तर कोणी नाहीच आहे तिला समजावणार. म्हणून मला वाटलं की कदाचित माहेरी कोणीतरी असेल जो तिला हे समजावेल की सासूरवाडी काय असते, सासूरवाडीचं महत्व काय असतं. मला माहितीये तुम्ही तर तिला समजावू शकत नाही. तिथे गेल्यानंतर तिने एकदा तुमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, तरी तुम्हाला तिची इतकी काळजी आहे. जा मम्मी, तुम्ही जाऊन झोपा. जे होईल ते चांगलंच होईल. हॅलो. हॅलो बाबा. रंजना बेटा. बाबा, पल्लवी कशी आहे? ठीक आहे पल्लवी, आता ठीक आहे. आणि तू चिंता नको करूस बेटा, तसंही आम्ही तिला शहरात घेऊन येतोच आहोत ना. कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येताय तुम्ही तिला? बेटा त्याचं काय ते डॉक्टरच्या फाईलमध्ये लिहिलेलं आहे, मला आठवत नाहीये. मी नंतर तुला सांगतो ना बघून. तुम्ही लोक तिथून कधी निघणार आहात आणि कधी शहरात पोहोचणार आहात बाबा? बेटा बस निघणारच आहोत. उद्या सकाळी पोहोचू आम्ही. पोहोचलो ना की रंजना बेटा तुला फोन करतो आम्ही, ठीक आहे? मी आता जरा घाईच आहे. ठीक आहे बाबा. नाही मोठी मम्मी, असं होता कामा नये. ही गोष्ट समोर येता कामा नये. मोठी मम्मी, अभिजितला नानूंनी व्यवस्थित समजावलंय ना? हो बाळा, त्याला आता इथे येऊ नकोस असं सांगितलंय त्यांनी. पण आमच्यापेक्षा तू अभिजितला ओळखतेस. हो मोठी मम्मी, पल्लवीच्या बाबतीत समजल्यावर अभिजित तिथे मुळीच थांबणार नाही. ताबडतोब निघून येईल. हे समजून घ्यायचा प्रयत्न करेल की पल्लवी कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये. शहरात गेल्यानंतर जेव्हा सगळं ठीकठाक होईल, सगळ्यांना सांगावं तर लागेल की आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहोत. मोठी मम्मी, या गोष्टीची काळजी घ्या की पल्लवीची अवस्था पाहून कोणाला संशय नको यायला. आता तर तिथे जाऊनच बघूया की ही गोष्ट आपण कशी आणि कुठवर लपवू शकतो. आता मला रंजनाचा फोन आला होता. ती विचारत होती की पल्लवीची तब्येत कशी आहे आणि तिला शहरात कोणत्या हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहात. असं वाटतंय की आता सगळेच येणार आहेत. पल्लवी कशी आहे बाबा? आता त्याची तब्येत कशी आहे? पल्लवी ठीक आहे, पण एक दुर्घटना घडली. दुर्घटना? कोणती दुर्घटना? हो बेटा, अरे पल्लवी जखमी झाल्याचा धक्का बसून माहित नाही आशा कशी पायऱ्यांवरून घसरून पडली रे.